साहित्य काम हे पण या ठिकाणी माहीत करून घ्यायचं आहे। मी सर्वप्रथम या जयंती समितीचे जे सर्व संयोजक आहे, गेल्या 8 दिवसापासून जी टीम या ठिकाणी संघटितपणे जे प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजवतो। तुम्ही बघा काय करायचं तर मागच्या 8 दिवसापूर्वी मादळपोईमध्ये जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाला आलो होतो आणि त्याच दिवशी काही बांधव त्या ठिकाणी होते आणि त्याच दिवशी त्यांनी सर तुम्ही पण आमच्या गावाला आलं पाहिजे असं निमंत्रण दिलं आणि पहिल्यांदा कार्यक्रम होत आहे आणि तो प्रबोधनाने होत आहे याचा सगळ्यात जास्त मला आनंद आहे। आणि म्हणून जयंती या पद्धतीने व्हावी असा जो संकल्प केला त्यासाठी निश्चितपणे आभार। जनरेटर बंद करा, आता सगळ्यांचे चेहरे दिसते। आवाज येतोय ना पाठीमागे? ओके। गुरु रविदासांचा जो जन्म आहे, त्यांचं कार्य आहे हे सर्व व्यापक आहे, वकील साहेबांनी पण सांगितलंय। आणि ते सर्व व्यापक कार्य आपल्याला समजून घेत असताना महाराष्ट्रातील जे संत आहेत त्या संतांशी त्यांची कशी जोड आहे हे पण आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचं आहे। आणि अगदी प्रसन्न वातावरण आहे, आपल्या सर्वांचे जेवणही झालेले आहेत आणि म्हणून सर्व संयोजक यांचं पुन्हा अभिनंदन करून गुरु रविदासांनी जो विचार सांगितलाय तो विचार आपण एकदा समजून घेऊ। गुरु रविदासांचा अतिशय प्रसिद्ध जो अभंग आहे ज्याला दोहा म्हटलं जातं, आपल्याला अभंग लगेच कळतात, तो काय आहे? ऐसा चाहू राज जहां मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सब संबसे रविदास रहे प्रसन्न। अभंग खूप छान आहे, टाळ्या पण तुम्ही वाजवल्यात, पण अर्थ समजून घेऊ, अर्थ समजणं फार महत्वाचं आहे। काय म्हणतात गुरु रविदास? ऐसा चाहू राज, मला अशी राज्य व्यवस्था पाहिजे, मला अशी समाज व्यवस्था पाहिजे, मला अशी धर्म व्यवस्था पाहिजे। कशी? ज्या अर्थी 52 राजे म्हणजे सिकंदर लोधी असल किंवा आपल्याला संत मीराबाई जास्त माहित आहे चित्तोडच्या त्या असल किंवा राजा पिपा असेल, जवळपास त्या काळामध्ये राजेशाही पद्धती होती आणि राजेशाही पद्धतीमध्ये 52 राजे त्या काळातले हे गुरु रविदासांचे शिष्य होते। म्हणजे गुरु रविदासांना ते राज्य कारभार विषयी सल्ला विचारायचे, त्यांचे मार्गदर्शक हे गुरु रविदास होते। मग या राजांना आणि समाजाला गुरु रविदासांनी सांगितलं होतं अशी राज्य व्यवस्था मला पाहिजे, राज म्हणजे राजव्यवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये समाजाला धर्म आला, अशी व्यवस्था मला पाहिजे जिथं सर्वांना अन्न मिळेल। अन्न म्हणजे अन्न नाही तर अन्न म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण। माणसाच्या ज्या 5 मूलभूत गरजा आहेत त्या प्रत्येक माणसाच्या 5 मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या पाहिजेत। म्हणजे त्याला अन्न मिळावं, त्याला वस्त्र मिळावं, त्याला आरोग्य, त्याला शिक्षण, या त्याच्या 5 गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण झालेल्या असाव्यात। पुढची ओळ काय आहे? छोटा बडा सब संबसे। कारण त्या काळी त्यांना लक्षात आलंय की विषमता आहे। काही लोक धर्माच्या नावाखाली, पंथांच्या नावाखाली किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जी मनुस्मृतीची जी व्यवस्था होती, या व्यवस्थेला विषमता होती आणि ही विषमतावादी व्यवस्था त्यांनी म्हटलंय की सगळे छोटा भी नाही कुणी आणि कुणी बडा नाही। कुणी जात मी जातीनं श्रेष्ठ आहे म्हणून तो मोठा नाहीये किंवा एखादा जातीनं हे आहे म्हणून तो हलका नाहीये, धर्माने, पदाने, पैशाने कुणीही छोटा बडा नसणार आहे। ही विषमतावादी जी व्यवस्था होती, रविदासांनी सांगितलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे लोकशाहीचे मूलभूत 4 तत्व आहेत हे समतेमध्ये बदलले झाले पाहिजे। म्हणून छोटा बडा हे एकत्र आले पाहिजे। छोटा बडा सब संबसे, हे सगळे एका दोऱ्यामध्ये, हे सगळे समान झाले पाहिजेत। ऐसा चाहू राज जहां मिले सबन को अन्न, छोटा बडा सब संबसे रविदास रहे प्रसन्न। हा या दोह्याचा किंवा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे आणि जो भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला पुन्हा त्याचं प्रतिबिंब दिसतंय। बोलण्याची सुरुवात करत असताना ज्या संत नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचला त्यांनी म्हटलंय नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञान दीप लावू जगी।
कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी समाजाचं प्रबोधन करून समाजाला जागृत करण्याचं काम केलं ते संत नामदेव. हा संत नामदेवांचा विचार ज्यांनी भारतासह महाराष्ट्रात सर्व दूर पोहोच केलाय ते जगद्गुरु तुकाराम, ज्यांनी म्हटलंय, द्या कुणाला फोन द्यायचा तर द्या, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, पर उपकारे नेणे पर निंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूत दया गाई पशूंचे पालन, ताणेल्या जीवना वना माझी, शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. हा गाथेच्या माध्यमातून आमचा माथा सशक्त करण्यासाठी दिलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा विचार, हाच विचार पुढे घेऊन जात असताना त्यांनी पण म्हणलंय की मी हे काम का करत आहे. त्यांच्या गाथेचे जे किंवा संत साहित्याला ज्याला थोडंफार जे बसतात भजनात कीर्तनात त्यांना माहिती आहे, नामदेवे केले स्वप्नामयी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. मला संत नामदेवांनी सांगितलंय तुम्ही कवित्व करा, अभंगाची रचना करा, आणि म्हणून त्यांचा विचार मी पुढे घेऊन जात आहे. याच विचारांना पुढे घेऊन जात असताना ज्या मातेना जी स्वतः सरदाराची बायको आहे, सरदाराची पत्नी आहे, आणि ती स्वप्न काय बघते, माझा मुलगा राजा झाला पाहिजे. त्या काळामध्ये राजा कुणाला होता येत होतं, ज्याचा बाप राजा त्याचा मुलगा राजा होऊ शकत होता 16व्या शतकामध्ये. आणि अशा सरदाराची बायको असणारी राजमाता जिजाऊ ती स्वप्न बघते की माझा मुलगा राजा झाला पाहिजे. सरदाराचा मुलगा शक्यतो कोण होऊ शकला असता त्या काळातल्या परंपरेप्रमाणे सरदार, पण जी स्वप्न बघते की याला राजा करायचंय आणि राजा बनवण्यासाठी स्वप्न बघते आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करते, त्याला शिकवते, त्याचं प्रबोधन करते, त्याला शूरांच्या वीरांच्या गोष्टी सांगते, त्याला घडवते. त्या घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब, ज्यांच्याविषयी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात 33 कोटी देवांची फौज. शिवाजी महाराजांचं नाव काढलं तर बाद होते. प्रबोधनकार ठाकरे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपल्या श्वास आहे, ज्यांचं नाव, ज्यांचं आपण सर्व कर्तृत्व गातो ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, याच विचारांना पुढे घेऊन जात असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण हे सर्व समस्या सोडवण्याचं माध्यम आहे. आणि म्हणून ज्यांनी सांगितलंय विद्येने तुमची मती म्हणजे विचार, विद्येने मती येते, मती जर आली, विचार जर केला तर तुम्ही नीती बनवू शकता, प्लॅन बनवू शकता. नीती जर बनली तुम्हाला गती येईल, गती जर आली तुमच्याकडे वित्त येईल, पैसा येईल, आणि पैसा जर आला तर तुमच्याकडे स्वाभिमान येईल. ज्या 5 गोष्टी कोणताही माणूस, कोणतीही स्त्रीला जर जगायचं असेल उत्तमने तर त्याच्यासाठी या 5 गोष्टी गरजेच्या आहेत. आणि या 5ही गोष्टी कशा येऊ शकतात तर त्या विद्येने येऊ शकतात, त्या शिक्षणाला येऊ शकतात. म्हणून हे सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांना आपण फक्त ऐकलं की विद्येविना गेली नाही, विद्येने येतंय हा पण विचार आपल्याला या निमित्ताने ज्यांनी सांगितलाय ते फुले दाम्पत्य. त्यांचे ज्यांनी खऱ्या अर्थानं भारताला एकसंध बनवून, भारताला लोकशाही राज्य बनवताना ज्यांना जागतिक विद्वान म्हणून ज्यांचा गौरव होतो, ज्यांना अनेक विद्यापीठाने आजही जगातले जे 6 विद्वान आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच विचारांना खऱ्या अर्थानं आणखी पुढे घेऊन जाणारे राजश्री शाहू महाराज, ज्यांनी आरक्षण ही संकल्पना सर्वात अगोदर आपल्या संस्थानात लागू केली, तिचा अंमल केला, आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही संपत चाललेली आहे. आणि ज्यांना ज्ञानपीठापेक्षा किंवा नोबेलच्या दर्जाचं ज्यांचं लिखाण आहे ते अण्णाभाऊ साठे, याच विचारांना खऱ्या अर्थानं आणखी पुढे घेऊन जात असताना विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांचा जो समतावादी विचार आहे, गुरु रविदासांचा जो समतावादी विचार आहे, तो तुमच्या आमच्यामध्ये पेरणारे, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राज्य व्यवस्था अंमलात आणून दिली, ज्यांनी सांगितलंय इरादे नेक हो तो रास्ते मिलते है नाही तो बहाणे. ज्यांनी सांगितलं तुम्ही विचार करा आणि विचाराचा जर अंमल केला तर तुम्हाला सहजपणे जिंकू शकता, तुम्ही काबीज करू शकता, हे सांगणारे मान्यवर कांशीरामजी. आणि ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ केलं आणि रात्री लोकांच्या डोक्यातील जी घाण आहे, अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, हे स्वच्छ करण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगेबाबा. याच फळीतील सर्व संत आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. आणि
गुरु रविदासांचा जो विचार आहे तो विचार पुढे नेत असताना जाती व्यवस्था जी आमच्या समाजात फार दृढ झालेली आहे, त्या जाती व्यवस्थेवरती, त्या कर्मकांडावरती गुरु रविदासांनी सर्वात अगोदर हल्ला केला, प्रहार केला. त्यांनी सांगितले आम्ही जातीला इतके घट्ट चिकटलेलो आहोत, ही जात संपली पाहिजे. जात कशी संपत नाही याचं उदाहरण सांगताना ते सांगतात की केळीचं जर झाड आहे, केळीच्या झाड आपण आता ज्यांच्याकडे शेती, एक जर पान काढलं तर पुन्हा दुसरं पान, पुन्हा तिसरं पान, पुन्हा चौथं पान, म्हणजे जात जात में जात है जो केलन के पात. रविदास माणूस ना जुड़ सके जब तक जात ना जात. माणसाला जर जोडायचं असेल तर त्याला अगोदर जात सोडून द्यावी लागेल. जातीचा जो विचार आहे, आम्ही इतके जातीच्या गुरफट्यात इतकं बिंबलेलो आहोत की आता पुन्हा पोट जाती, पुन्हा उपजाती, याच्यामध्ये आम्ही प्रचंड गुरफटलेलो आहोत. आणि म्हणून जातीचा जो विचार आहे तो विचार आम्हाला सोडून द्यावा लागेल. गुरु रविदासांनी त्या काळामध्ये, म्हणजे आम्ही जर विचार कसा कृतीत आणला, राजपूत असणारे किंवा विविध जाती धर्माचे त्या काळातले राजे गुरु रविदासांचे शिष्य होते. याच्यातून आमच्या लक्षात येतंय की तिथं त्यांनी जाती व्यवस्था संपवली. ॲडव्होकेट वकील साहेबांनी जसं सांगितलं की आमच्या घरामध्ये गेली अनेक वर्ष आता बदल झालाय की आमचे जे संत आहेत किंवा आमचे जे महापुरुष आहेत हे ठराविक जातीमध्ये बंद केले होते. आता तो विचार शिक्षणाने किंवा आमच्या अनेक पिढ्या ज्या शिकल्यात त्यांनी तो आता त्यांना कळलंय आणि त्यामुळे त्यांनी तो नाकारलाय. नाही तर गुरु रविदासांचा जुना सगळ्यात अगोदर फोटो कसा होता, चपला शिवताना दाखवायचे. वास्तवात वकील साहेबांनी सांगितले आणि ते सत्य आहे की त्यांनी आयुष्यात कधीच चपला शिवल्या नाहीयेत. जितके मोठे ग्रंथ ज्यांनी लिहिले, ज्यांनी अभंगाची रचना केली आहे, जे उत्तम व्यावसायिक होते, ज्यांचं खूप चांगलं कुटुंब होतं, ज्यांच्या बाबतीमध्ये गुरु रविदासांच्या बाबतीमध्ये संत तुकाराम पण खूप छान पद्धतीने म्हणतात, नागजन मित्र नरहरी सुनार कबीर रविदास सगे मेरे. संत तुकारामांच्या गाथेमध्ये गुरु रविदासांविषयी म्हणतात की कबीर आणि रविदास हे माझे सगे आहेत, माझे सोयरे आहेत. म्हणजे ही जी नाळ आहे ही नाळ पण आपल्याला या निमित्ताने समजून घ्यावी लागेल. गुरु रविदासांच्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणजे 6 भाषावरती त्यांचं प्रभुत्व होतं. याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे तर आपणही बहुभाषिक झालं पाहिजे. ज्या जगाची जी भाषा आहे, देशाची जी भाषा आहे, राज्याची जी भाषा आहे, अशा सर्व भाषा आम्ही सुद्धा अवगत केल्या पाहिजेत, शिकून घेतल्या पाहिजेत. बहुभाषिक होणं फार गरजेचं आहे. काही लोक आम्हाला भडकवतात की नाही हेच, परंतु आम्ही त्यांच्या भडकवण्यापासून थोडंसं बाजूला जाऊन सत्य काय ते सत्याचा शोध घेतला पाहिजे. आणि हा सत्याचा शोध घेत असताना आम्हाला जाती व्यवस्था सगळ्यात अगोदर टाकून द्यावी लागेल. जातीच्या बाबतीमध्ये पुन्हा ते सांगतात की जात जात में जात है जो केले के पाप. म्हणजे जात आणि उपजात इतक्या बिंबल्या. बरं ह्या फक्त चर्मकारात आहेत का, फक्त मराठा समाजात आहेत का, फक्त माळी समाजात आहेत का, तर इथल्या सगळ्या जातीमध्ये 6000 जाती आणि उपजातीमध्ये हा समाज फोडला गेलेला आहे. इथं सोपं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. आपल्याकडं बऱ्याच वेळेस म्हणजे आपण ज्यांना प्रगत म्हणतो ते पण किंवा याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेस हा फरक आहे की ते बऱ्याच वेळेस मराठा समाजाचे घ्या किंवा इतर समाजाचे घ्या, ते सांगतात की ते आमचे पाहुणे लागत नाहीत. म्हणजे धनगरात जर समजा एक सोपं उदाहरण पटकन लक्षात येईल, धनगरामध्ये पण 1-2 प्रमुख उपजाती आहेत, हटकर, खुटेकर. पाळी समाजाचे काही बांधव असतील तर ते पण त्यांच्यामध्ये पण फुलमाळी, हा मराठा समाजामध्ये पण म्हणजे कुणबी किंवा ज्याला वांदेशी किंवा पाटील किंवा हे जे म्हणजे प्रत्येक जाती आणि उपजातीमध्ये, चर्मकारामध्ये पण ते आहे, मोची, डोहार, असे सगळे प्रकार. म्हणजे इतकी आम्ही त्या जाती आणि उपजातीमध्ये गुरफटलो, ते सगळे बंधन तोडून द्यावा लागतील. आणि आज ज्यांनी जाती व्यवस्था सोडली आहे ते प्रगतीवर आहेत. गुरु रविदासांना सगळ्यात जास्त स्वीकारलं कुणी तर ते स्वीकारलं शीख समाजाने, शीख समुदायाने. गुरु रविदासांचे 52 अभंग दोहे हे शीखांचा जो धर्मग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहेब, त्यामध्ये आहे समाविष्ट. शीख समुदाय, शीख बंधू
हे कोणत्याच कर्मकांडात गुंतले नाहीत. आपण जे आपल्या संतांनी जे सांगितलेलं आपल्याला जे कळलं नाही त्यांना ते कळालं आणि म्हणून ते प्रगतीवर आहेत. शिखांचा माणूस बघा, कोणताही माणूस उंचापुरा आहे, धिप्पाड आहे. शिखांची बाई पण बघा उंच आहे, धडधाकट आहे. त्याचं कारण आहे, आपल्याकडे माणसं असतील धडधाकट पण स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला ते का, आपण आमच्या स्त्रिया अनेक व्रत, वैकल्य, उपास याच्यामध्ये गुरफटलेले आहेत. त्या मुक्त आहेत म्हणून ते प्रगतीवर आहेत. तुम्ही आज देश सेवेमध्ये घ्या, देशाच्या सेवेमध्ये, संरक्षण सेवेमध्ये किंवा प्रशासनामध्ये अधिकारी घ्या, शीख समुदाय हा खूप जास्त प्रमाणात आहे. त्याचं कारण त्यांना जो विचार मिळाला आहे ते दैववादी बनले नाहीत, त्यांनी विचारवादी बनलेत. त्या ग्रंथातल्या विचारांनाच ते पूजनीय मानतात, त्याच विचारांना ते फॉलो करतात आणि म्हणून त्यांची प्रगती आहे. आम्ही मात्र वेगवेगळ्या देवी देवता उपास तापास यात पूर्णपणे गुरफटलोत. रोज आमच्याकडं इकडे संतांनी जरी सांगितलंय 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, संत तुकारामांचा अभंग. आम्ही हा अभंग समजून न घेता किंवा शेंदूर फासोनिया धोंडा पाया पडती पोरे रांडा, कळते पाठीमागच्यासाठी त्यांना थोडं थोडं, किंवा देव कुठं आहे. तुकारामांनी फार स्पष्टपणे सांगितलंय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव कुठं आहे तर जे रंजले गांजले आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना गरज आहे त्यांची सेवा करा, त्यांच्या ठिकाणी आहे. देव हा तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थाच्या ठिकाणी काय आहे? धोंडा, बरोबर. आणि दुसरं काय आहे? पाणी. मी माझ्या मनाचा एकही शब्द या ठिकाणी बोलत नाहीये. तीर्थाच्या ठिकाणी धोंडा म्हणजे दगड आहे आणि पाणी आहे. आपण असं समजतोय की तीर्थाच्या ठिकाणी देव आहे. संत तुकारामांनी सांगितले तीर्थाच्या ठिकाणी. मी गुरु रविदासांचं पण प्रमाण सांगणार आहे. फक्त तुकाराम आपल्या महाराष्ट्रातून आपल्याला बरेच पटकन कळतंय, त्याची जोड मी तुम्हाला सांगत असताना तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. अर्थ समजून घेऊ आपण. म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी काय आहे? धोंडा आहे, दगड आहे, पाणी आहे. देव कुठं आहे? रोकडा सज्जनी. रोकडा म्हणजे खरा आणि सज्जन वागणारा जो माणूस आहे त्याच्या ठिकाणी देव आहे. तुकाराम त्याही पुढे जाऊन सांगतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. आता ह्याचा अर्थ सांगतो की आमच्याकडं आजही, काल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा बाबा दोषी आहे, ज्याला हायकोर्टाने शिक्षा दिली, सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली, भोंदू आहे म्हणून. तरीही एका जिल्ह्यामध्ये मोर्चा निघाला. आमचे बाबा तसे नाहीत. माहिती ना, काल परवा जे पेपर वाचतात त्यांना माहिती आहे का कोणते बाबा? सापडले. हे मी का सांगत आहे, हा जो विचार आहे ना आपण समजून घेतला पाहिजे. अशा बाबांच्या, बापूंच्या, आम्माच्या नादी लागून आमचा जो सर्व बहुसंख्य समाज आहे हा भरकटत चालला आहे. आणि हे बाबा, हे बापू समाजाला गुलाम करण्यासाठी या अस्त्राचा वारंवार वापर करत आहेत. म्हणून आम्ही याच्यामधून ही गोष्ट शिकली पाहिजे की आम्हाला गुरु रविदासांनी सांगितले, साधो अविद्या अहित कीन, ताते विवेक दीप भया मलिन. जर अविद्या जर असेल, जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर तुमचं भविष्य हे मलिन म्हणजे अंधकारमय आहे.
आणि म्हणून तुम्हाला तुमचं भविष्य बनवायचं असेल तर तुम्ही शिक्षण घ्या, विद्या घ्या. रविदास त्या पुढे म्हणतात, सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान. रविदास काय म्हणतात, सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान. रविदास हा विद्या जी आहे, शिक्षण आहे, यातलं खरं आणि खोटं समजून घेतलं पाहिजे. शिक्षण हे सगळ्या प्रगतीचं द्वार आहे. शिक्षणाविषयी महात्मा फुले म्हणतात, खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची अक्कल जे देते ते शिक्षण. व्याख्या ही आम्हाला शिकवलीच नाही आम्हाला शाळेमध्ये. शिक्षणाची व्याख्या परत एकदा लक्षात घ्या, खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी जो खरं बोलतोय, खरं वागतोय, त्याच्या सोबत संघर्ष करण्याची ज्याच्यामुळे आम्हाला अक्कल येते त्याला शिक्षण असं म्हणतात. आणि म्हणून आणखी शिक्षणाची व्याख्या पुढे जाऊन आणखी सांगेल की जसं जात तोडायची तसं शिक्षण घ्यायचंय. दुसरा आपला मुद्दा आहे, आपण शिक्षणावर आहोत. शिक्षणाच्या संदर्भाने डॉक्टर आंबेडकरांची एक व्याख्या आहे. कोण सांगतं? शिक्षण हे बोल बोल बरोबर आहे, मोठ्याने सांग. बरोबर. काय म्हणतंय? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. पुढची ओळ, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बघ ओळीला परत एकदा बघ, शिक्षण हे वाघिणीचं दूध. आपण आतापर्यंत कोणतं दूध बघितलंय? शेळीचं, गाईचं, म्हशीचं, बरोबर ना. आता जे मुंबईला वगैरे ते त्याला पुण्याचं दूध माहिती द्यायला. बाबासाहेबांनी काय म्हणलंय? वाघिणीचं. मुंबईत जर पोट दुखा लागलं लेकराचं, तर मी मुंबईला कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे कधी गेलो तर गधी का दूध, गधी का दूध, आजीला पटलं ते. तिथं गधीचं दूध बी भेटतं, आपल्याला इकडं माहित नाही म्हणून तिकडचं सांगितलं मी. आजीला ते माहित आहे. बाबासाहेब काय म्हणले ते मूळ म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, वाघिणीचं दूध आहे शिक्षण. वाघिणीचं दूध आहे हा शब्द विनाकारण वापरला नाहीये, याच्या मागे अर्थ आहे. इथला प्रत्येक शब्द विनाकारण नाहीये. वाघिणीचं दूध याचा अर्थ आहे की शिक्षणाने तुम्हाला वाघासारखी बुद्धी येईल, शक्ती येईल. बळी कुणाचा जातोय? कंदुरी कोणाची करते? वाघाची. पुन्हा अण्णा ओ साठेंनी ते फकीरामध्ये वाक्य वापरलंय, शेळी होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. याचा अर्थ असा आहे की आम्ही स्वाभिमानी बनलं पाहिजे. गुरु रविदासांचा याला परत एक दोहा अभंग आहे, पराधीनता पाप है जान लेउरे मीत. पराधीनता, दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे पाप कृत्य आहे. काय व्हायचंय, काय होतंय? मागच्या शिवजयंतीला, मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये विदर्भामध्ये एका ठिकाणी जयंतीला गेलो होतो व्याख्यानासाठी. त्या जयंतीमध्ये खूप चांगलं नियोजन होतं सगळं, पण डीजे मुळे माझं मस्तक सगळं पांगलं होतं. कारण कार्यक्रम म्हणजे जो 7 वाजताचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम 9 वाजले तरी सुरू व्हायना. नंतर तो कसा तरी सुरू झाला. माझ्या शेजारी एक आमदार महोदय होते. पोरांचं प्रास्ताविक झाल्यानंतर आमदारांनी माझ्या कानात हळून सांगितलंय, कुठले काय सगळं परिचय झाला. ही जी जयंती आहे ना, ही आपल्यामुळे चालू आहे. मला थोडंसं म्हणलं, कस काय? हा डीजे हे सगळं आपण नाही म्हणे. हे पोरं जे आहेत ना, हे जे नाचत होते ना, आपल्यामुळे नाचत आहेत. पण कालच बॉक्स गिक्स सगळं पाठवून दिलेलं आहे म्हणे. मला माझीच लाज वाटली त्यावेळेस. गुलामगिरी जी आहे ना, कुणीतरी देते. पराधीनता रविदासांचं ऐकलं नाही.
दुसऱ्याने फेकलेल्या किंवा दुसऱ्याच्या जे पराधीनता, दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून तरुण मित्रांना माझी विनंती आहे की जे पुढचं आहे की आपण कुणाच्याही गुलामीत न राहता, कुणी आपल्याला नाचवतंय आणि आपण नाचतोय असे कुणाचे तरी, फक्त तुम्ही काय करता, कोणाच्या तरी लग्नात तसं करता. लग्नात नाचणं पण आपल्याला आता थोडं विचार करावा लागणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आता इथं ज्येष्ठ मंडळी पण आहे, रविदासांनी जो विचार सांगितला किंवा आपल्या संतांनी पण जो विचार सांगितला आहे की आम्हाला जे अमंगल आहे, म्हणजे आपण लग्नाला काय म्हणतोय, मंगल कार्य, मंगल कार्य, बरोबर ना, बोलत जा, किंवा मंगल विवाह, हे सगळे मंगल कार्यामध्ये अमंगल काही वाद्य, काही कृत्य या लागलेत. डीजे हे मंगल वाद्य होईल का? पोरं डीजे असं लागल्यावर बरं वाटतंय का? म्हणजे बसाव पण वाटत नाहीये. म्हणजे अमंगल ते अगोदर नव्हतं, 10 वर्षापूर्वी नव्हता. ज्या चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. बरेच वेळेस काही वडील वगैरे भेटतात, आता तर पोरांचे लग्नच व्हाय ना, कारण महाराष्ट्रभर फिरतोय. याच महिन्यामध्ये मुंबईला बी कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणार. म्हणजे सगळीकडे ही सोय आहे की याचा विचार करावा लागणार आहे आम्हाला, काय की जे चुकीचं आहे, डीजे सारख्या परंपरेमधून जे आपण वर्तमानपत्रात पण वाचतो, बातम्या पाहतो की डीजे पुढे नाचताना अटॅक आला, गचकला. आम्हाला हे बंद करावं लागणार पोरांना. तुम्हाला विशेष विनंती राहील माझी, कारण ते चुकीचं आहे ना. बऱ्याच वेळेस काही बाप पण मला भेटतात, गुरुजी सगळं खरंय पण पोरगा ऐकतच नाही. कधी कधी मी पण म्हणतो कोणी कोणाला पैदा केलं. बापाला थोडा राग येतो, पण वास्तवता स्वीकारावं लागेल की चुकीचं एकदा बंद. आणि यांचं काय झालं माहितीये का, हे एकमेकाला देणं घेणं सुरू झालंय. मग त्याच्या लग्नात जायचं, मग व्यवस्था आहे का नाही, काही उन्हामध्ये मरायचं, सगळ्याला उशीर करायचा. ह्या चुकीच्या प्रथा याला पण आम्हाला बंद करावं लागणार आहे. हे पण खऱ्या अर्थानं याला बदलणारे तरुण आहेत आणि तरुण हे करू शकतात, म्हणून हा पण महत्वाचा विचार आहे. तो पण मी या ठिकाणी पहिला मुद्दा, जाती सोडायच्यात. ज्यांनी ज्यांनी जाती सोडल्यात ते प्रगतीवर गेलेत. दुसरं, शिक्षणावरती सगळ्यात जास्त फोकस करा. आज जे सगळं काही बदललं असेल त्याला कारण फक्त काय आहे, शिक्षण. शिक्षणाला सगळं बदल होऊ शकतो, परिस्थिती बदलू शकते. म्हणून चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण घ्या, सत्य विद्या को पढे. कारण त्यापुढे जर तुमच्याकडे शिक्षण नसेल, नरकी जान अनजान, तुम्हाला कोणीच ओळखणार नाही. म्हणून शिक्षण घ्या, शिक्षणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून शिक्षणाचं महत्त्व आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बेगमपुरा नावाची जी कन्सेप्ट आहे त्यालाही याच पद्धतीने आपल्याला समजून घेईल. आम्हाला बऱ्याच वेळेस धर्मामध्ये, कर्मकांडामध्ये वकील साहेबांनी एक सांगितलं होता की चारी वेद करो खंडोती, जन रविदास करे दंडोती, किंवा मन चंगा तो कठोती में गंगा. हे गुरु रविदासांचे जे दोन्ही दोहे आहेत, या दोह्यांचा किंवा अभंगाचा सरळ अर्थ आहे की वेद ही झूठा, शास्त्र ही झूठा, भक्त कहा से पछाणी, जा जा ब्रह्मा तू भी झूठा, झूठी साकी न मानी, गरुड़ चढ़े जब विष्णु आया, साच भक्त मेरे दोही, धन्य रविदासा धन्य कबीरा, गावे सेना नाभी. सेना महाराज सांगतात की वेद, शास्त्र, पुराण हे सगळं झूट आहे, खोटं आहे. आणि त्या काळामध्ये 15व्या शतकात कबीर आणि रविदास हे दोन संत हेच खऱ्या धर्माचा, खऱ्या विचारांचा प्रचार करणारे आहेत. आणि म्हणून मी त्यांच्याच विचारांचा फॉलोअर आहे. आम्हाला जाती व्यवस्थेच्या संदर्भाने मी तुम्हाला पुन्हा सांगेल की हम भी चामके तुम भी चामके, चामका है जग सारा, चाम बिना कौन बना, पूछे रविदास संसारा. म्हणजे आता इथला कोणताही माणूस घ्या, कोणत्याही जाती धर्माचा, त्याला सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये हाडं आहेत, रक्त आहे आणि मांस आहे. तीनच गोष्टी आहे ना. किंवा एखादा वेगळ्या जातीचा आहे म्हणून त्याच्यामध्ये काय वेगळे घटक आहेत का?
विज्ञान रविदासांनी सांगितलंय काय की इथला प्रत्येक व्यक्ती हाड मांस आणि रक्तापासून बनलेला आहे आणि त्यामुळे जे जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती जे भेद करतात ते थोतांड आहे, ते खोटं आहे. याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा हॉस्पिटलमध्ये बी येतो. एखादा जर अपघात झाला तर असं होत नाही या समाजाचा आहे म्हणून त्याच समाजाचं रक्त त्याला द्यावं लागतंय. होतंय का असं? तिथं जे मॅच होईल मुलाचं पण कधी कधी मॅच होत नाही. कुटुंबामध्ये आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्हाला राज्यव्यवस्थेच्या संदर्भानंतर, जाती व्यवस्थेच्या संदर्भानंतर, धर्माच्या संदर्भानंतर रविदास आणि हा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे या भागातले जे संत आहेत, संत भगवान बाबा, त्यांनी त्यांच्या एका कीर्तनामध्ये सांगितलंय, सत्य शोधू जाता पोथी पुराणात तो एक पाखंडी समजावा. सत्य शोधण्यासाठी जे पोथी आणि पुराण बघतात ते पाखंडी आहेत. सत्य शोधू जाता पोथी पुराणात ते पाखंडी. काय पुढे म्हणतात पुढची ओळ, सत्य शोधू जाता होय अंतर्यामी स्वतःमध्ये बघ, जाणे जे दुःख इतरांचे, म्हणजे इतरांच्या सुखाने जो आनंदी होतोय आणि इतरांच्या दुःखाने जो दुःखी होतोय याच्यामध्ये फरक केला पाहिजे. या बीड गेवळेचे ज्ञानेश्वरजी पवार आणि त्यांची टीम आलेली आहे. आपण फक्त टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू आणि पुढे जाऊया. तिसरा आणि महत्वाचा विचार, कर्म, काम, कष्ट करा, मेहनत करा, हा रविदासांचा विचार आहे. ते काय म्हणतात की रविदास काम करण्यासाठी तुम्हाला फार गरजेचं आहे. जर तुम्ही काम केलं, जन्मजात मत पूछिए का जात और पात, काम का केलं पाहिजे किंवा जन्मजात के कारण कोई होत ना नीच, नरको नीच कर डाले उसके कर्मों के कीच. म्हणजे तुम्ही जर चुकीचं वागत असाल, चुकीचं कृत्य करत असाल तर तुम्ही चुकीचे ठरतात. म्हणून बघा आज आम्हाला जे सांगितलं होतं, चप्पल बुटची सगळ्यात देशातली टॉपची कंपनी कोणती आहे? बरोबर आहे, बाटा. बाटाची जात शोधा बरं कोणती निघती. किंवा बीड शहरामध्ये जे सगळे दुकान आहेत, कोणतेही दुकान, ते कुणाचे आहेत? उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने तुम्ही शोधा कुणाचे आहेत. मुस्लिम समाज आहे, मारवाडी समाज आहे, लाहोटी सारखे जे आहेत समजा, मुंदडा वगैरे, ह्या सगळ्या लोकांनी व्यवसायामध्ये गुंतलेत. याचं कारण आहे की ही लोक जे आम्ही आमच्या बाया ज्या आसराला, बिरबाला, कंदुरीमध्ये ज्या गुंतल्यात, नवस करतात, उपवास करतात, हे त्यांनी सोडलंय. माझा अंबडचा मित्र आहे विवेक गिल्डा, माझा क्लासमेट आहे तो. एक मागच्या वर्षी कोरोनामध्ये 2 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि मी मुंबईला कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो. एक 4थ्या दिवशी मी अंबडला आलो आणि फोन केला त्याला, मित्रा वडिलांचं निधन झालंय, फार दुःख आहे रे मला भेटायला यायचंय. मी घरी येतो भेटायला. 4थ्या दिवशी त्याचा लगेच म्हणला, दुकान उघडलंय, दुकानातच ये. म्हणजे 3ऱ्या दिवशी त्या लोकांचं सगळं संपतंय. आमचं किती दिवस चालतंय? देशाचे प्रधानमंत्री माहित आहेत ना, त्यांचं नाव घेऊ सगळं. त्यांचं कोणी वारलंय का मागच्या 1-2 महिन्यामध्ये? काय केलं होतं का? काही 10व 13व चप्पी विनोदाचा भाग नाही, समजून घ्या. त्याच दिवशी अंत्यविधी झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पश्चिम बंगालमध्ये एका रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटनाला होते. आम्ही काय म्हणलो असतो? इटाळ आहे.
10 दिवस इटाळे जमत नाही. राजेश टोपे कोरोनामध्ये कोण वारलं? त्यांची आई. तिसऱ्याच दिवशी सगळं संपलं होतं. चौथ्या दिवशी कुठं होते? मुंबईला. का बघितली तुम्ही त्यांची चप्पी वगैरे केलेली? मग हे काय दूरचे नाव नाही सांगितले मी तुम्हाला, तुम्ही यांना सगळे फॉलो करणार आहे. जे कर्मकांड आहे, मेल्यावर पिंडदान, ही तर केवळ चाळवा चाळवी केले आपणच जेवी. संत तुकाराम महाराज. मेल्यावर जे पिंडदान आहे हे चाळवा चाळवी आहे. चाळवा चाळवी म्हणजे बनवा बनवी आहे. ही आम्ही बंद केली पाहिजे. याच्यातून आम्ही मुक्त झालो पाहिजे. आमच्या बाया ज्या अनेक बाबा बापूच्या नादी जे लागले मी सांगतोय, आणि जे उपास तापास करून जे स्वतःचं अवमूल्यन करून घेत आहे. कोणत्याही स्त्रीला जर उभा केलं, तिला रक्तदान कर म्हणलं तर तिची रक्तदान करायला ती लायक नाही, पात्र नाही. याचं कारण याचं कारण ती कर्मकांडामध्ये, उपासामध्ये, तपासामध्ये इतकी गुंग आहे. मी जसं सांगितलं की ते चौथ्या दिवशी म्हटलं की दुकानात ये, हे पण आम्हाला त्यांच्याकडून शिकावं लागेल. आपण काय उद्योग व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. समजा या गावातले समजा चर्मकार समाजाच्या पोरांनी जर सोनाराचं दुकान टाकलं, सोन्याचं, टाकू शकत का? नाही टाकू शकत. बंदी आहे टाकायला. चप्पल बुटच टाकायचं का? चपला शिवायच्या का? बदलावं लागणार आहे. उद्योग व्यवसाय करावा. मी तुम्हाला सांगताना एक अभंग सांगितलं होता, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन कमवण्यासाठी पैसा फार गरजेचा आहे. त्याच्यासाठी उत्तम व्यवसाय करा. एक 2-3च व्यवसाय करू नका ज्याच्यामध्ये चोरी एक आहे. दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी जे जे कारणीभूत आहे असे शब्द फार वापरला. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कोणताही व्यवहार नाही म्हणले ते. उत्तम व्यवहाराने धन कमवा. उदास विचारे वेच करी. ज्यावेळेस काही चांगलं काम असेल त्यावेळेस तो खर्च करा. मला सांगा, संपवायचं नाही तर मी बोलत राहीन. कंटाळा आलात सांगा आजी. नाही, मला सलग 4 तास बोलायची सवय आहे आणि तुम्हाला 4 तास उठून पण देणार नाहीये. पण वेळेचं काळाचं भान आपण राहिलं पाहिजे. या निमित्ताने त्या काळामध्ये रामचरित मानस मध्ये तुलसीदास रामायण लिहिलं आणि त्या तुलसीदास रामायणामध्ये सांगतात, पूज्य विप्र शील गुणहीना. म्हणजे विप्र म्हणजे ब्राह्मणाची पूजा करा जो ज्याचं चरित्र नसलं पाहिजे. शील गुणहीना, ज्याच्याकडे शील नाही आणि चरित्र नाही त्याची पूजा करा. न पूज्य शूद्र गुण परविना. एखादा गुणवान जर शूद्र असेल आणि तो ज्ञानी असेल तरी त्याची पूजा करू नका. पण एखादा ब्राह्मण आहे आणि ते कॅरेक्टर जरी कसं असलं तरी त्याची पूजा करा. हा विचार गुरु रविदासांनी सर्वात अगोदर, त्यांचा जन्म कुठं झालाय, ज्याला आपण काशी म्हणतोय, सगळे विद्वान पंडितांची काशी, आजही काशीचं त्या ज्याला वाराणसी नाव आहे, तिथं त्यांनी हा विचार तोडला. आणि विचार काय सांगितले? हा विचार चुकीचा आहे म्हणतात ते. त्यांनी सांगितलंय, याला आणखीन गाथेमध्ये पण सांगितलंय, महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नोहे तया प्रायश्चित्त काय देह त्यागिता नाही. किंवा पुन्हा सांगितलंय, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली, वैष्णव चांबर धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ याती. संत तुकाराम महाराज गाथा संदर्भ. मी पुढे येतोय. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण परवीन. याचा अर्थ असा बांधवांनो की एखादा बहुसंख्य समाजाचा जर ज्ञानी असेल, गुणवान असेल तर त्याची पूजा करा. त्याची पूजा करा म्हणजे त्याचं ऐका, तो जे सांगेल त्याप्रमाणे वर्तन करा. आणि ब्राह्मण आहे परंतु जर त्याच्याकडे ज्ञान नसेल, गुण नसेल तर त्याची पूजा करायची गरज नाहीये. हा विचार म्हणजे आम्हाला समतावादी विचार आहे की आम्ही जे वेगवेगळ्या कर्मकांडात जे गुंतलोय, जवळपास 1400 व्रत आहेत, त्याच्यामध्ये आमच्या महिला गुंतलेल्या आहेत, त्याच्यातून आम्ही बाहेर पडले पाहिजे. सगळ्यात जास्त उपवास कोण करतं, महिला का पुरुष? बोला. शक्यतो कुणासाठी उपवास करता? महिला जे उपवास करतात. काका बोलले, त्या बोलल्याच नाही, त्या बोलणार बी नाही.
कोणासाठी करतात बोला तरी? नवऱ्यासाठी. आले बरं, यांनी एखादा तुमच्यासाठी करतात का? बरोबर. हा, आई बोलल्या. आई मुक्त झाल्यात असं सगळ्यांनी. हे बघा, ही जी व्यवस्था आहे ना, ही व्यवस्था रविदासांनी कशी बदलली त्याच्यावरती. इथली काय पितृसत्ताक व्यवस्था आहे, मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत, ही अशी व्यवस्था होती. ही व्यवस्था रविदासांनी तिला पहिला छेद दिला. पहिला छेद कुठं दिला? त्यांची जी शिष्य आहे ही राजपूत घराण्यातली आहे, राणी आहे, तिच्या पतीचं निधन झालं आणि त्यानंतर ती, त्या काळात प्रथा होती सती जायचं, ती रविदासांच्या सहवासात आली. रविदासांच्या दोह्याने, रविदासांच्या अभंगाने तिच्यात पूर्णपणे बदल झाला आणि ती सती गेली नाही. सती जाणं म्हणजे काय? नवरा मेल्यानंतर त्याच्या सरणामध्ये तिनं उडी घेणं. ही प्रथा, याला छेद दिला गुरु रविदासांनी. आणि ती चितोडची महाराणी असणारी तिनं गुरु रविदासांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि ती त्यांच्या सहवासात आल्यामुळे पूर्णपणे बदलली आहे. हे जो विचार आहे, हा जो विचार आम्ही उपवास तापस आहे, याच्यामुळे जे तुमचं खच्चीकरण होतंय, याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या गुलामीचं कारण तुम्ही स्वतः आहेत. तुम्हाला सोमवारी कोणाचा उपवास असतो? महादेव. मंगळवारी, बुधवारी, हा, गुरुवार, शुक्रवार संतोषी माता, शनिवार आणि रविवार. इथल्या व्यवस्थेनं तुम्हाला कसं गुलाम केलं ते सांगतोय मी, तुमच्या लक्षात येत नाहीये. या ज्या वारकरी धर्माचं मी म्हटलोय, त्यांनी सांगितलं एक विठ्ठलाची खरा, बाकीचा पसारा वावगाची. म्हणजे परंपरा कुणाची आहे? आम्ही वारकरी धर्माचे आहोत आणि एक फक्त विठ्ठल आहे. पुढं काय म्हणतात संत नामदेव त्यांच्याच गाथेमध्ये, एका विठ्ठला वाचून न करू आणिक भजन. विठ्ठला वाचून कुणाचंच भजन करायची गरज नाही. किंवा एका विठ्ठला, म्हणजे वारकरी धर्माचा विचार आहे. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भेट झाली. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज यायचे. त्यांच्या अनेक कीर्तनामध्ये त्यांच्यासाठी गाथेमध्ये अभंग लिहिले, ज्याला पाईकाचे अभंग असं म्हणतात. मी पटकन सांगून पुढे जातोय. तिथला प्रसंग आहे, शिवाजी महाराज काय करतात, राज संत आहेत, संताला एक नजराणा पाठवतात. तो नजराणा म्हणजे ज्याच्यामध्ये माणिक मोती वगैरे तो पाठवलेला आहे. गाथेमध्ये त्या संदर्भातला अभंग पण आहे. तो नजराणा परत करतात आणि परत केल्याचा संदर्भाने अभंग आहे की तुमचे जे माणिक मोती आहेत हे मला मृत्तिके समान आहेत. तुम्ही काय करा, तुम्ही जे पाठवलेले माणिक मोती हे तर मी परत करतोय, तुम्हीच काय करा की म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. आम्हाला ते नाकारून विठ्ठलाचे दास व्हा. आणि तुम्ही उपवास कोणता केला पाहिजे या संदर्भात ते म्हणतात की तुळशी मिरवा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. म्हणजे तुम्हाला जर लईच उपवास करावाच वाटला तर तुम्ही 15 दिवसात एक केला पाहिजे. आणि त्याही उपवासाला, उपवासाच्या दिवशी काय खाता तुम्ही जास्तीत जास्त? साबुदाण्याची. आणि पोटाचे जे सगळ्यात जास्त विकार होतात, विज्ञान सांगतं, आपण शिकलोय, त्या जर उपवासाच्या दिवशी जर सफरचंद खाल्लंय तुम्ही, सफरचंद कधी खाता? नाही, खरं बोलले ना. सफरचंद कधी खाता तुम्ही? असे खाल्ले तर का मरतान का? भिकारी सवय लागली आम्हाला. बरं, खरंच ते पेशंट ज्याला घेऊन जातो तुम्ही, ते खातं का? खातं का? ज्यावेळेस खात नाही त्यावेळेस घेऊन जातो. उपासाला खा म्हणलं तर तुम्हाला सवय, ज्या सवयी लागल्या त्या सवयी बदलावं लागत्या. त्या सवयी बदलण्यासाठी आम्हाला
जो संतांचा विचार आहे तो विचार, याला कारण आहे. मी जे सगळं बोलत आहे ना हे आपल्याला सोडून द्यावं लागणार. मी तुम्हाला शेठचं उदाहरण सांगितलंय, टोपे साहेबांचं सांगितलंय आणि संतांचा अभंगही सांगितलंय. चुकीच्या प्रथा, बरं खरंच सांगा, जर पैठणला आमच्याकडून दहाव्याला जातात, त्या पैठण मधलं जे पाणी आहे ते पाणी, ज्याला आपण संतांनी सांगितलं की तीर्थी धोंडा पाणी, ते पाणी काय तुम्हाला असं वाटतं की त्याच्यात पवित्र असेल? ते पाणी बघितलं का तुम्ही? त्याच्यात गोधड्या टाकल्यात, केसर टाकले, सगळं. घरी जाऊन पुन्हा बाटली भरून आणते. आता पोरं खरं बोलते, आपण परत काय करतो? घोटभर पी. ते पोरग प्यायला पहिल्याच थुकत. कारण नैसर्गिक आहे. थंड पाण्यामध्ये माणूस गेला तर माणसाला सहज प्रवृत्ती आहे. त्या पाण्यात काय काय घाण आहे आणि त्याला आम्ही तीर्थ बनवलंय, त्याला आम्ही पवित्र म्हणतोय. बरं, मेलेल्या माणसाचं आम्हाला एवढं हे, त्याचं आम्ही काहीच ठेवत नाही. 10व्या दिवशी सगळं, त्याचे कपडे, त्याचं सगळं, त्याचे जुने कपडे, पेटी, सगळं. त्या कपड्यात असलेले पैसे इटाळ त्याचा व्हायला पाहिजे की नाही? हे नाटक जे करतो ना आपण, नखरे जे सगळे आपले, हे नखरे म्हणजे, नखरे शब्दाचा अर्थ काय? न खरे. जे खरं नाही ते नखरे. हे नखरे बंद करावे लागतील. त्याच्या नोटा सगळ्याच इटाळ. बाय मी म्हणते सगळं, पण नाही काय नाही करावं लागतो. हे काय त्यांनी त्या सचिननी त्यांनी आणलाय ते सर, त्यांनी सांगितलंय, त्याचं काय ते काय बोलून जातं आपलं धर्माचं आहे ना, पहिल्यापासून आलंय ना चलत का, ते सोडाचं काय? काय म्हणतील लोक? लोकाला मोदींनी केलंय, राजेश टोपेने केलंय, कोणी काही म्हणलंय? तुम्ही जे पोरांना जे करते ना, त्यांना जे पायखुट्या घातल्यात ना, कोणालाच आज वेळ नाहीये शिक्षणाला. बरं सांगा, जर 10 वर्षापूर्वी काकाला ध्यान देऊन ऐकायला लागले, फोन जर करायचा असेल काका 10 वर्षापूर्वी, मोबाईल होते का? नव्हते. फोन करायचा असला तर असं एक लाल बॉक्स होता, डब्बा, रुपये टाकायचा आणि बोलायचं. कोणाला कळत? त्याला कॉइन बॉक्स म्हणायचे ना, माहितीये का? नवीन पुरींना नाही माहिती, तुम्हाला माहितीये ना? मोबाईल नव्हते. आता आहे का कॉइन बॉक्स? जर सचिननी ठेवलाच कॉइन बॉक्स सोबत घेऊन हिंडा लागला किंवा दारात ठेवला, काय म्हणते न्यायला? येड आहे काय? म्हणजे जुन्या गोष्टी आम्ही ज्या चलत नाही त्या काय करतो? सोडून देतो. आज विज्ञानानं जे प्रगत आहे तो विचार आम्ही स्वीकारतो. जुन्या काळामध्ये एखादं मेलं तर त्याचा ठेपा द्यायला पायी जावं लागायचं, दूर जावं लागायचं, निरोपाच्या निमित्ताने वेळ जायचा, म्हणून ते 10 दिवस होतं. आज ते करायची गरज आहे का? वाचा गेली काय का जाता काय? लग्नात जाते आमच्या बाया, सगळं लग्न सगळं जंगी लगे. आणि त्या जी बसलेली बाई आहे, जिचं हे सगळं, तिला सांगते मी चालले, सांग जाय ना, तिला जाऊन सांगते मी चालले. 60 रुपयाच्या साडीसाठी भिकाऱ्याने थांबते तिथे. जास्त किमतीची असती काय नाही सांगा कोणी उठून. तिथे भेटलेली साडी एक मावली दाखवा मला, तिनं नेसलेली आहे. काय करे आणून कपड्यात ठुली. आणि बोलू सांगता ते खरं बोलू दे. आजीला ऐका वाटायला लागलं. ही सवय काय होतंय, तिला काहीतरी द्यावं लागतंय. त्या बापाला आता पराती द्यायला लागले, बदलले पराती, काय काय सुरू झाले भिकारी धंदे. चुकीच्या गोष्टी सोडून द्यावे लागतील. सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण सांगून मी पुढे जातोय. शरद पवार, त्यांच्या मुलीचं नाव सुप्रिया. तुम्ही मी कोणीच लग्नाला नव्हतं, तिच्या बोलीलच नव्हतं आपल्याला. तिच्या लग्नात आता साखर कारखाने किती आहेत तुम्हाला हे सगळं माहिती आहे. किती श्रीमंत माणूस आहे, लग्न केलं पोरीचं. आपल्या लग्नामध्ये पदार्थ बघा, ते ताटाच्या बाहेर फेकून द्यावं लागत आहे. आणि माझ्यासारखा वाढायला राहतो, मग काहीच नाही, घे घे.
अन्नाची नासाडी आम्ही एकीकडे करतो. काय होतं लग्नामध्ये? फक्त एक पेढा होता लग्नात जेवायला. काय होतं? पेढा घ्यायचा आणि निघायचं. शरद पवार आम्ही त्यांनी हे केलं ना, एखादी एक कर जाय ना घ्या, दुसऱ्या कोण व्याजाने 10 नाही भेटले तर 15, पण नादच करायचा. ज्या आपल्याकडे जी चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला सोडून द्यावं लागणार आहे. आणि महिला भगिनींना विनंती करील, मी जे बोलतोय हे गुरु रविदासांचंच बोलतोय मी, माझ्या मनाचं एकच नाही. फक्त जो आम्हाला काय झालंय, जो क्रांतीचा विचार आहे तो सहज पटत नाही. आम्ही नवसामध्ये जे मी बोललो होतो, नवसे कन्यापुत्र, आमच्याकडं वकील साहेब नुसतं निरोप देऊ द्या की सकला देवाबाला कार्यक्रम आहे, इथून येते बिडावून बी येते, तिकडं लांब नुसतं ठ्यापा द्या, कंदुरी आहे. आसराची कोणाची आमच्या माई बी काय करतात माहिती का, परत अशी ठेवायची, तिला रुपये चिटकवायचा प्रयत्न केला तर चिटकतो. पुरी करून बघा घरी गेल्यावर, सकून पाहिलंय आणि तुला आसरा निघाल्या. तुमच्याच नशिबी कशा आल्यात, मारवडी, जैन, बामण, त्यांची तर प्रगती झाली. बरं एवढं तिथं गेले ना तर सोयीनं जात नाही तिथं त्या कंदुरीमध्ये. मग ज्याची त्याला म्हणते व्यवस्था आहे का नाही, काही व्यवस्था कळलीच नाही बरोबर तुम्हाला. बर सगळं झाल्यावर तिथं भांडणं बी होते, जेवायला बसते, जेवण होत आलं, तोंड पाहून तर वाढीलंय. कळलं ना, तोंड पाहून वाढीलं म्हणजे काय नाही आलं, मी नाही सांगत, तुम्हीच. कंदुऱ्या, हे बाबा बापू, हे कार्यक्रम बंद करा, हे पण खरं गरजेचं. काय होत नाहीये, विज्ञान युगामध्ये आम्ही जगत आहोत. आमच्या आज्यांनी पण आता ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या टाकून दिल्या पाहिजेत. विज्ञानाचा विचार, मुलींवरती विश्वास ठेवून त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण द्या, मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या, तर आपली प्रगती आहे. देवा धर्माच्या नावावरती वेगवेगळ्या मंदिराच्या संदर्भाने जे मंदिरावर बी जे वर्गणी गोळा करतात, मंदिराच्या नावाने जे पैसा गोळा करतात, देशातलं सगळ्यात महत्वाचं मंदिराच्या संदर्भात जी जमीन घेतली होती तिचे काय काय पराक्रम आलेत, त्या वर्गणीचं काय काय झालंय तुम्हाला सगळ्याला माहित आहे. म्हणून मंदिराची गरज आहे का आम्हाला शिक्षणाची गरज आहे, याचा पण विचार आम्ही केला पाहिजे. जो सत्य विचार आहे तो सत्य विचार जेव्हा कर्म आहे, काम करा, कोणतंही काम करा, फक्त चांगल्या, जे बघा ज्यांनी चांगल्या कामामध्ये गेलेत, उद्योग व्यवसाय केलेत, ते प्रगतीवर आहेत. तर वकील साहेब आहेत ते वकिली व्यवसाय करतात. आमच्या मुलांनी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये फार कमी लोक होते अगोदर, जे वकिलीसारखं क्षेत्र आहे. कोणतंही काम करा ज्याच्यामध्ये प्रगती आहे, रिकामा घरी बसू नका. तुम्ही बघा, ज्येष्ठ जरी झाले तर तुमचं जे शेतीचं काम आहे की कोणतंही काम नियमित करीत राहा. रिकामा बसून ज्या रिकाम्या गोष्टी आहेत, उखाळ्या पाखाळ्या आहेत, ते बंद करावं लागतील. आणि चांगला विचार आमच्या पोरांना देण्यासाठी तुम्हाला भिडे माहिती आहे ना, भिडे आमच्या पोरांची माती भडकवतोय, त्याचं काम चालू आहे. तो असं दाखतोय की मी आमच्या म्हाताऱ्यांना पण जे समतेचं काम आहे ते समतेचं काम करण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली पाहिजे, बोललं पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी आमच्या ज्येष्ठांनी बोललं पाहिजे, चांगल्या सवयी लावण्यासाठी. आज जुन्या काळामध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्याचं तर आम्हाला पुढे न्यायचंय. व्यसनाधीनतेवरती मी सगळ्यात अगोदर येईल. व्यसनाधीनतेच्या संदर्भामध्ये संत तुकारामच म्हणतात, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली, भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. जे व्यसन करतात किंवा व्यसनाच्या संदर्भाने ओढवण्या तंबाखू काढीली जे धूर, बुडेल ते घर तेने पापे. तंबाखू ओढून किंवा जे सगळे व्यसन करून जे लोक व्यसन करतात त्याने त्यांचं घर बुडणार आहे. म्हणून तंबाखू खाणारे असतील किंवा मदिरा संदर्भात गुरु रविदासांचा जो विचार आहे, जसा हा सांगितलाय, गुरु रविदास म्हणतात, मदिरा का पीजिए जो चढ़े चढ़े उतराय, नाव
महारस का पीजिए जो चढे सो कबू ना उतराय. त्याचा अर्थ सांगतो. अर्थ आपल्याला समजणं महत्वाचं आहे की मदिरा काय पिताय, दारू काय पिताय, तंबाखू काय खाताय, की जी पिल्यानंतर ती संध्याकाळी जर पिले तर रात्री 2-4 घंट्यामध्ये ती उतरून जाते. किती भारी प्या. ऐकून आता सगळ्याच गोष्टीचे अनुभव नाही घेत. बघतो ना आपण कितीही याला विचार की बाबा अरे बोलू नंतर, अरे इकडे इकडे अरे नाही कांबळे साहेब काही नाही अरे नाही बसा. हा कुठे आलतो आपण. नाव महारस काय, मदिरा का पीजे जो चढे चढे चत्रा जो चढे चढे उतराय. म्हणजे कितीही पिली रात्री तर दिवसा ती उतरते. जगद्गुरु रविदास म्हणतात नाव महारस का पीजिए. ज्ञान विद्या संपादन करा. एकदा तुम्हाला शिक्षण झालं, एकदा ती गोष्ट तुम्हाला माहिती झाली तर ती कधीच तुमच्याकडून संपत नाहीये. याचं सोपं उदाहरण सांगतो. एक श्लोक आहे, विद्या किंवा ज्ञान कसं महत्वाचं. न चोर हार्यम नच राजहार्यम नच भातृभाज्यम नच भारकारी वेकर्त वर्धतम यवम विद्याधन सर्व धन प्रधानम. संस्कृतचा श्लोक आहे, पटकन अर्थ सांगतो. न चोर हार्यम, ज्याची चोर चोरी करू शकत नाही. न राजहार्यम, राजा ज्याला हिरावून घेऊ शकत नाही. नच भातृभाज्यम, भाऊ असले 4 तर ज्याच्यामध्ये भावाच्या वाटण्या होऊ शकत नाहीत ज्ञानाच्या. नच भारकारी, जे असल्याने त्याचं ओझं होत नाही. विद्याधन, जे दिल्याने वाढते. असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानार्थ इतर सगळ्या गोष्टीचं विभागणी होऊ शकते. आणि म्हणून असा नाव महारस का पीजे, एकदा जर ज्ञान झालं, एकदा जर माहिती झाली तर तुम्ही त्याला मोठ्या प्रमाणात देऊ शकता. हा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून तरुणांना विनंती करील की व्यसनापासून दूर राहा. कारण मी सगळ्या महाराष्ट्रात फिरत असताना बघतोय, अनेकदा लग्न असेल किंवा जयंतीचे कार्यक्रम असेल, अनेकदा जयंत्या सगळ्या जयंतीला जातोय मी, सगळ्या महापुरुषांच्या जयंत्याला बोलतोय. या ठिकाणी लोकशाही जी जिवंत आहे ह्या 2 माणसांमुळे जिवंत आहे. पोलीस प्रशासन आहे म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. यांनी जर हे केलं, फक्त लोकशाही जी टिकून आहे याच्यासाठी एक कारण आहेत. आणि म्हणून आम्हाला व्यसनापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. मी माता माऊलींना विनंती करीन, जे बरेच लोक आहेत दारूला किंवा याला प्रोत्साहन देतात विविध जयंतीच्या माध्यमातून, मला या ठिकाणी आनंद झालाय फार जास्त. मी एकदा तुमच्यासाठी मी टाळ्या वाजतो, तुम्ही वाजू नका आता का. आणि एकदा फक्त जे जयंतीचे कमिटीचे मेंबर आहेत त्यांना पुन्हा धन्यवाद देईल की हा जो प्रकार आहे डीजे मुक्त ते करत आहेत आणि लोकांना भोजन देत आहेत. आणि मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जयंत्याला फिरत असताना अनेक तरुण त्या जयंतीमुळं बघतोय की कुणीतरी लावून देत आहे आणि कुणीतरी व्यवस्था करत आहे, त्याच्यामुळे ते व्यसनी होत आहेत. आमच्या माता माऊल्यांना विनंती आहे की तुझं पोरग ज्याने तुला जन्म दिला आहे, मी महाराष्ट्रात फिरत असताना काय उदाहरणं बघतोय की नंतर माझं व्याख्यान झाल्यानंतर किंवा प्रवचन झाल्यानंतर एखादी आजी येते, जवळ बसते आणि रडते आणि तू खरं खरं सांगितलंस म्हणे बाळा. काय होतंय की माता माऊली आमचं चुकतोय कुठं. ज्यावेळेस पहिल्यांदा ते पोरग मातेनं आईनं, तरुण मित्रांनो, 9 महिने 9 दिवस गर्भर राहिला की तिनं काय केलंय, तिच्या खाण्यावर बंधन आलेत. आंबट खायचं नाही, जास्त तिखट खायचं नाही, जास्त परत म्हणजे गर्भधारणेपासून तिच्यावर बंधन आलेत. एक वेळेस जर त्या बाळासाठी ती सगळे बंधनं स्वीकारते. सीझर नावाचा जो प्रकार आहे फक्त आपण ऐकतोय. साधं जर सहज आपलं बोट जर चिरलं ना तर प्रचंड वेदना होतात आपल्याला. आपलं सतत दुखतंय. ती माय, ती आई जर बाळ लवकर जन्म घेत नसेल तर म्हणते माझं पोट चिरा, पोट कापायला तयार होते. का? माझ्या बाळाला जन्म द्या. ती माऊली आहे. तुम्हाला सतत ती सीझर बघा, पोट कापल्या जाते, डॉक्टर पोट कापतात आणि ती कापा पण माझ्या बाळाला जन्म द्या. ही आई आहे आणि त्या बाळाचा ती सगळा सांभाळ करते. आणि तेच जर मुलगा मोठा झाल्यावर जर त्या आईवडिलांना सांभाळत नसेल किंवा तिला व्यसनाधीनतेपायी, मी काही उदाहरणं बघतोय
की तिला जर शिवीगाळ करत असेल किंवा तिला वेगवेगळ्या पद्धतीनं जर टॉर्चर करत असेल त्या आईवडिलांना, तर मी त्या आईला पण सांगेल, जे पहिल्यांदा जेव्हा ते दारू पिते ना, आई, तुम्ही पैदा केलेले लेकरं, आईवडील दोन्ही पण आहेत, तुमच्या घरी झोपू देत जा. जुन्या काळी प्रथा होती. आता हे वेगळं का सांगतोय, लेकरं बऱ्याच वेळेस काय करायचे, मोठे थोडेसे घे झाले की जा पारावर झोपायला. पारावर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे संगती सोबती मिळते. घे, कोण पाहतं तरी इकडं खाय, ओढ एक झुरका, इथं कोणी लागलं. मग आता इकडं कोण येत नाही. आपल्याकडं काही सण बी असे टाकलेत, धुरड्या माहिती आहे ना, बाप बी पोरग बी. काय म्हणते, नाही सण आहे. बरोबर आहे का मी बोलतो ते? काय नसतं होत, मग सण आहे, सणाला करीत असतात. सत्यानाशाचं कारण. असा सण कसा असेल रे, म्हणजे ज्याची चिकित्सा केली पाहिजे ना. आम्ही काही समजून घेत नाही, त्याच्या मागे काही कारण आहे ते काही समजून घेत नाही. आज त्या होळीला ज्या 10-10, 5-5 गवऱ्या जाळतो त्याचीच गरज नाहीये. प्रचंड उष्णता निर्माण झालेली आहे आणि आमचे पोरं गावभर आता फिरतात का नाही, दलिंदरवणी फिरत येत, बोंबलत सरपण गोळा करीत. कोणी आडवा आलं तरी आमचे शहाणे काही लोक म्हणते नाही जाऊ द्या, होळीसाठी चाललंय. अरे ती उष्णता किती, लाकडं निर्माण होतात. त्या ठिकाणी शिव्या पण देतात, ज्यांनी एखाद्याने विरोध केलं तर, बॉम्बला रे त्याच्या नावाने. आणि आमचे हे बोंबलणं बरोबर आहे का चूक आहे, पोरांना विचार करावा लागणार आहे. आम्ही जे प्रदूषणाला याला जे कारण ठरतोय, शिव्या द्यायला जे कारण ठरतोय, छेड काढायला जे कारण ठरतोय, हे जे सण आहेत त्याची पण आम्हाला चिकित्सा करावी लागेल. दिवाळीला फटाके फोडावे, कोणत्याच ग्रंथात लिहिलं नाही. फटाके फोडले पाहिजे दिवाळीला, कुठंच लिहिलं नाही. पण काही चुकीच्या अंधश्रद्धा, काही चुकीच्या गोष्टी आमच्या चालू आहे पुढं. याचा विचार करावा लागणार आहे. खरंच गरज आहे का? देशाची काय परिस्थिती आहे? जसं सांगतोय त्या होळीला लाकडं, ती पुरणपोळी कुठं टाकायची? ती खाती का ती होळी? पुरणपोळी तिकडं. कबीरांचा फार दोहा छान आहे, मी तो सांगणार नाही आता. माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकला ले माटी धमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. आता हे पटकन सांगितलं, काहीला कळलं, काहीला नाही कळलं. अर्थ सांगायचं समजून का नको? माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, मातीचा नाग बनवून, चित्र बनवून लोक म्हणजे माणसं आणि स्त्रिया, लुगाया पूजन करतात. कशाचं? नागाचं. कधी? आमचं जुन्या काळात मी बदललो. आमच्या घरात माय काय करायची, मातीचं भीत होती, पोतारायची ना असा काढायची, बोट फिरवायची, साप. त्याला साप आपण सगळे शिकलो. साप दूध पितो का? आता तुमच्याकडे गुगल बी आहे, लगेच सर्च करू शकता. साप दूध पितो का? जो पित नाही त्याला बंद करा थोडंसं, मला डिस्टर्ब व्हायला, नंतर बोलून घ्या. माटी का एक नाग बना की पूजे लोग लुगाया. आता साप, आमच्या काही लोकांचं समाधान होत नाही. ज्याचं जर बरं चाललं ना, ते मग स्टीलचे, ज्याचं आणखीन बरं असेल त्याचं पितळाचं, आणखीन बरं असलं की चांदीचे. काय? सापाचं चित्र. आता कोणकोणते चित्र आहे ते सांगतो मी. फक्त मी एकच उदाहरण सांगितलंय. माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, चित्राच्या सापाची पूजा. आणि जर घरात खरंच साप निघला तर वकील साहेब चित्राची पूजा. मग वेगवेगळे चित्र असतील, तुम्ही डोक्यात आणा कोणकोणते चित्राची तुम्ही पूजा करताय. चित्राची पूजा. खरा निघला की असं म्हणत नाही एखाद्या, अगं साप निघलाय, लवकर दूध आमच्याला दर्शनाला या बरं सगळ्या जणी. कबीर ले काठी धमकाया, चल काठी घेऊन ये. पुढं काय म्हणतात, जिंदा बाप म्हणजे पुढचं कोई ना पूजे. बाप आणि आई जोपर्यंत घरात जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची पूजा नाही. पूजा म्हणजे काय अपेक्षित आहे? ज्येष्ठ आई वडिलांची वर्षात त्यांना 2 ड्रेस लागतात, आई असेल तर 2 नाट्या. हीच पूजा आहे. आजारी पडली तर दवाखाना.
आणि नातवासोबत बोलू द्या आणि खेळू द्या. हीच आई वडील. जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पुजवाया. मेल्यावर बापाचं 13वं वर्ष श्राद्ध सगळ्या गावाला, सगळ्या पाहुण्याला. कळलं ना मी काय बोलतो? तर कबीरांना हे माहित होतं की लोक इतके विचित्र आहेत, चित्राची पूजा करतात, खऱ्याची नाही. आणि म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे. चित्राच्या नादी लागून आम्ही जो आमचा सत्यानाश करून घेत आहोत, खरं काय खोटं काय हे समजून घेऊन जिंदा बाप कोई ना पूजे. आम्ही ते दरवर्षी पितृपक्षामध्ये कोणाला बोलवतो? कोणाला बोलवतो? बरं, एकच कावळा यायच्या दारावर, तोच कावळा. तिकडं का बदलतो कावळा? पण इकडं एखाद्याचा बाप असन, तिकडं कोणाची तरी एकच कावळा. विचार करावा लागेल ना. तिथं बी पैठणला किंवा तुम्ही जिथं जात असेल तिथं राक्षस भवनला वगैरे तुम्ही तोच कावळा. बापाला ना आईला कुठं बघतो तर आम्ही? ते बी म्हणतात शिडी लागती, पोच करतो. आम्ही बी सुरू. गाडगे बाबांचं फार छान उदाहरण आहे. यांनी सांगितलं की तुझ्या वडिलाला तिकडं फार हे आणि काही हे लागतंय, स्वप्नात आले होते म्हणे. मग गाडगे बाबांनी बी काय केले, उदाहरण सांगून पुढे जातो. पाणी होतं, पाणी ते आपले पैठणला आले आणि पाणी असं फिकीत होते. इकडं पूजा चालू होती, चप्प्या वगैरे करून सगळं चालू होतं कार्यक्रम, भटजीचे मंत्र वगैरे चालू होते. ते पाणी त्या लोकांच्या अंगावर चाललं होते. खवळलं ना, अय पाणी इकडे यायला लागलं ना. गाड ते म्हणे अरे नाही, माझ्या शेतीला द्यायला लागलो. शेती कुठं आहे म्हणे? अमरावती जिल्ह्यात. ते म्हणे अरे येड्या, पाणी जाईन का तिकडं? ते म्हणे महाराज तुम्ही आत्ताच ऐकलंय की तुम्ही स्वर्गात पोहोच करता म्हणून वस्तू. तुमचे मंत्र चालू होते, मला वाटलं तसंच पाणी बी पोहोचल. काका विचार करावा लागणार आहे, आम्ही काय वागतोय, काय बोलतोय, काय करतोय. गुरु रविदासांचा जो क्रांतिकारी विचार आहे, हा विचार आम्हाला या निमित्ताने पुढे घ्यावा लागणार आहे. जो मानवतावादी विचार आहे, सत्याविना नाही धर्म तो रोकडा, जनाशी वाकडा मतभेद, सत्य तोच धर्म करावा कायम, किंवा सत्य हीच नीती, बाकीची कुनीती, ज्योती म्हणे. अगदी एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी मी आता संपवायला पाहिजे असं मला वाटतंय. आजी संपू ना? नाही नाही. आम्हाला सत्य समजून घेत असताना जे कर्मकांड आहे, आजी मला आनंद कधी वाटेल की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर सोडून दिल्या, आणि बदल कोण करू शकतोय? आपणच. तुम्ही फक्त घराच्या कुटुंबाच्या मागे राहा. माझी आई मला कोणत्याच कर्मकांडात अडकवलं नाही. आईला हे पटलं की मी पित्र नाही, 10वं नाही, 13वं, हे ज्या सगळ्या गोष्टी होते तिला तो विचार पटलाय. आजही सत्यपाल महाराजासारखे मंडळी या विज्ञानावरती जगतात की त्यांनी त्यांच्या आईचा मृतदेह हा हॉस्पिटलला दिला. सत्याचा विचार आहे आणि त्यांचे आज आम्ही लाखो कीर्तन वगैरे करतो. हा विचार धर्माचा विचार आहे. आणि धर्माचा विचार सांगत असताना संत तुकारामांचा विचार मी पुढे सांगतोय की धर्माचे पालन करत आहे. धर्माचं पालन करत असताना जे पाखंड आहे त्या पाखंडाचं आम्ही खंडन करतोय. पाखंड काय आहे की जे सत्य आहे ते सत्य लोकांना कळलं पाहिजे. आमचे अनेक महाराज, अनेक बापू की ज्यांनी लोकांना बदल व्हायला पाहिजे. आम्ही अनेकदा कीर्तनात जातो, कीर्तनात छानपैकी बसतो, ऐकतो. सकाळी आजीला सहज विचारलं, रात्रीच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? हा घेतला होता. कोणता? आजीला आठवत नाही. इकडंच चालत येते, तिकडं पोहोचतच नाही. त्याचा अर्थ कळणं महत्वाचं आहे. आणि तो अर्थ कळण्यासाठी आम्हाला जो संतांचा विचार आहे तो विचार समजून घेत असताना याही गोष्टीचं आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि मंदिर मस्जिद दो एक है, इनमें अंतर नाही, रविदास राम रहमान का झगडा कोई नाही. मंदिर असेल, मस्जिद असेल, आमच्याकडं बऱ्याच वेळेस पोलीस यंत्रणेला जे ताण येतो, आमच्याकडे काय समज आहे? मंदिराला विरुद्धार्थी शब्द काय आहे? मंदिराला आमच्या डोक्यातच ती पिरलोय. मंदिराला विरुद्धार्थी शब्द काय?
तो विरुद्धार्थी आहे का समानार्थी आहे? पेरणी कशी होती आमच्या डोक्यात, आणि म्हणून हे पण आम्ही समजून घेतलं पाहिजे, तो समानार्थी आहे. आणि म्हणून याही गोष्टीचं आमच्याकडे काय होतंय, आमची पोरं ऐकत नाहीत, पूर्ण अर्थ समजून घेत नाहीयेत, आणि एखाद्याने नुसती घोषणा दिली की तिथं आम्ही ती समजून नाही घेतात. आता मी समजा इकडं मी एक गोष्ट म्हणतोय, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं, हा मी जे म्हणेल तेच म्हणायचं, गुरु रविदास महाराज की. काय म्हणलं होतं मी जे म्हणेल, तुम्ही काय म्हणले? हे बिंबवलंय आपल्यावरती, तुमची चुकी नाहीये, हे तुमच्यावरती बिंबवलंय. आणि तुम्हाला फक्त सतरंजा उचलायच्या, कोणाच्या वरातीमध्ये नाचायचं, हेच तुम्ही फक्त त्याचे जय जय हा विचार सोडून द्यावा लागणार आहे. क्रांतीचा विचार स्वीकारावा लागणार आहे, त्याला स्वीकारून पुढे जावं लागणार आहे. जे कर्मकांड आहे ते कर्मकांडही सोडून द्यावं लागणार आहे. तरच आम्हाला थोती काया थोती माया थोती हरिबिन जन्म गवाया, थोता पंडित थोती बाणी थोता हरी बिन सबे कहाणी. मंदिराच्या किंवा ह्या सगळ्या नावावरती, धर्माच्या नावावरती आम्हाला बिंबवलं जातंय. त्याचं आम्ही सत्य समजून घेतलं पाहिजे. कारण एकीकडे जसं म्हणलं की मन चंगा तो कठोती में गंगा. जर तुमचं मन जर शुद्ध असेल तर तुम्हाला काशीला किंवा आमच्या काही लोकांकडे थोडा पैसा झाला की ते जातात आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश माहिती आहे ना, हा तिकडं कळलं, तिकडं जाऊन चाळ झाल्यावर सगळं सुचतंय. जायला काही विरोध नाहीये, पण आम्ही त्याच्या मागे सत्य मर्म हे समजून घेतलं पाहिजे. एकीकडे सांगितलं की आई वडील हेच तुमचं दैवत आहे. त्या आई वडिलांना तुम्ही कोणत्याच मंदिरात कुठंच जायची गरज नाही. फक्त एक आई वडिलांना सकाळी नमस्कार जरी केला तर ते तुम्हाला सगळे देव सगळे ईश्वर त्याच्या ठिकाणी आहेत. माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेवले, तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आता अभंगाचा अर्थ सांगत बसत नाहीये, फक्त आई वडील हेच सगळ्या तीर्थाचं देवाचं स्वरूप आहे. त्याला तुम्ही जाणून घेऊन पुढे गेलं पाहिजे, हा विचार या ठिकाणी देतो. गुरु रविदासांच्या बाबतीत आम्हाला पुन्हा सांगितलं जाते की ते ज्योत बनले आणि ज्योत बनून अमर झाले. गुरु रविदासांना चितोडच्या राजवाड्यामध्ये जे काही धर्माची चिकित्सा केली आहे, धर्म सांगितलाय, आणि लोकांना शूद्र जातीतला असून सुद्धा याने काय केलंय, वेदांचं खंडन केलंय, वेद खोटे हे सांगितलंय. अनेक पंडितांना सभेमध्ये चर्चेमध्ये हरवलंय. अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक याचं शिष्यत्व झालेत, आणि हा विचार ते सर्वत्र समतेचा विचार प्रसार करत आहेत. म्हणून ज्या ज्या संतांनी आणि महापुरुषांनी क्रांतीचा आणि समतेचा विचार प्रचार केला त्यांना विरोध झाला होता. तसाच गुरु रविदासांना सुद्धा त्या काळामध्ये सगळं भारतभर भ्रमण केलंय. येलोरेला पण ते आले होते. विविध भाषा, आपली महाराष्ट्राची भाषा, ते उत्तर प्रदेश मधला जन्म, पण ते बहुभाषिक होते. वेगवेगळ्या भाषा त्यांनी शिकून घेतल्या होत्या आणि तो विचार त्याचा प्रसार करत होते. आणि क्रांतीचा विचार जो मी आता तुमच्या पुढे विषद केलाय तो विचार ते सांगत आहेत. म्हणून काही धर्माचे जे ठेकेदार आहेत अशा लोकांनी त्यांना चितोडच्या कुंभशाम मंदिरामध्ये प्लॅन करून त्यांना संपवलं आणि आपल्याला सांगितलं ते ज्योती बनले आणि गेले. कुभांड कसं रचल्या जाते, किंवा आम्हाला सांगितलं होतं गुरु रविदासांनी काय केलं, गंगेमध्ये छाती चिरली. काही फोटो आम्हाला होते ना, आणि म्हणजे गंगा पवित्र, हे जे सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मागचं जे विज्ञान आहे ते विज्ञानही या निमित्ताने तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि खरे आई वडील हे तुमचं दैवत आहे. आणि तो विचार बाहर खोजत क्या फिरे घरही भीतर खोज, रविदास उन्मुख साध कर देखही पिया की ओज. सत्य जे आहे तुमचे आई वडील आणि त्यांनी दिलेला विचार हाच खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा आहे. मी जसं सांगितलंय, जाती धर्म याच्यामध्ये न अडकता, पूजा मंदिरामध्ये न अडकता शिक्षण घ्या, व्यवसाय उद्योग करा, कोणताही व्यवसाय करा जो चांगला व्यवसाय आहे त्या व्यवसायात तुम्ही गेलं पाहिजे.
त्याबरोबर शिक्षणाने अनेक संधी मिळतात. म्हणून मुलींना चांगल्या शिक्षणासाठी मदत करा. हे उदाहरण सांगत असताना संतांची काही उदाहरणं सांगितलेत. आणि आपण काय केलं पाहिजे की आता भयान असा अंधकार आहे. आता सगळं जे पद्धती जी चालू आहे, लोकशाही संपवण्याची अवस्था सुरू आहे. संविधान एकीकडे पूर्णपणे नष्ट केल्या जात आहे. आणि या संविधानाला वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना जागृतपणे, मी व्यसनाच्या बाबतीत सांगत असताना सांगत होतो, मुलगा आहे ज्या पण वेळेस तू त्याला जन्म दिलाय, पहिल्यांदा दारू पिऊन येताना तुझ्या तर लक्ष देईल तो कसा घरी येतोय. तो त्याच्या चालण्यात आणि त्याच्या बोलण्यात तुझ्या लगेच लक्ष देतंय की पोराचं काहीतरी चुकलंय. त्यावेळेस आईला माझी विनंती आहे की तो पहिल्यांदा ज्यावेळेस दारू पिऊन घरी येईल ना, त्यावेळेस घरात असणारी एखादी काठी नसली तर ठेवा, त्याला ठोका. बापाच्या बी हातात द्या, तुम्ही बी हात. तुम्हाला जर त्याची काठी खायची नसेल तर पहिल्यांदा ठोका, बापाला सांगा आणि पुन्हा त्याला संध्याकाळी भाकर देऊ नका. दुसऱ्या दिवशी ते विचार करीन, नाही बाबा हे हंतीत भाकर देत नाही. पण बाप थोडस काय बोलायला लागला तर माय म्हणती पिया द्या ना, सगळं गावाच पिते, आपलंच थोडं पिया लागले. अर्ध तर त्याच भूषण चढत त्याला. इकडं आई पंक्चर करते, बापाचा नाईलाज होतो. मग जर तसा प्रयोग केला तर पुन्हा ते करणार नाहीये. आणि म्हणून तुम्हाला जर त्याची मार खायचा नसेल, त्याच्या काठ्या खायच्या नसेल, तर ही भूमिका घ्यावी लागणार आहे. शहाणी जी सगळी माणसं आहेत, त्यांनी एखादं पहिल्यांदा पित असेल तर बाबा तुमचं काम आहे, सांगू की तुझ्या बापाला कसं काय करावं लागला, बोलावं लागन, भूमिका घ्यावी लागन. जाऊ दे आपलं थोडंच आहे, भावकीच आहे, त्याचा बाप बोलत नाही आणि आपलं जबाब देत तेव्हा ह्या मोठ्यांनी भूमिका घ्यावी लागणार आहे. टोकलं पाहिजे, पोरांना बोललं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार करताना याही गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागणार. जर त्यांना अशा पद्धतीने वागवलं तर ते एखादं म्हणलंच मी फाशी घेतो, घरातून पटकन दोरी आणायची, घे चल, तर तुमचं काय नाही बाई लई नवस केलेत. नवसाचं आहे, त्या बाबाचं होत नव्हतं मला, त्या बाबाने परसाद दिला, पोटावून हात फिरायला तवा झालंय. गुजरातचा एक बाबा होता, संतांनी काय सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. काका काय अर्थ आहे त्याचा, नवसाने लेकर होत असतील तर नवरा करायची फक्त नमस्काराचा. होऊ शकतंय पण नवस तर सुरूच आहेत आमचे. क्रांतिकारी संतांचा अभंग आहे. मग हा विचार पण आम्ही स्वीकारला पाहिजे. नवस कर्मकांड उपास तपास जर बंद केले तर खऱ्या अर्थानं ही जयंती सार्थक झाली अशी मला वाटेल. त्याच्यामुळं फक्त सगळ्यांनी संघटितपणे प्रयत्न करा. सचिन आता मी ओळखत नाही यांच्यापैकी कुणालाच, हा सचिन आहे का तो सचिन आहे, फक्त त्यांनी ते आले आणि हा कार्यक्रम त्यांना असं वाटलं की इथं घडला पाहिजे. यांच्या टीमचं कधी कल्याण होईल जर तुम्ही संघटितपणे इथले सगळे बहुसंख्य समाजाचे SC ST OBC मायनॉरिटी सगळ्यांनी जर एकत्र आले तर शक्ती तयार होऊ शकते. तर हे संघटन, कारण रविदास म्हणतात की असं संघटन करा की ज्याला मधमाशाच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे. कसं, मधमाशीचं पोळं माहितीये, मवळ माहितीये, मवळ पाण्यापासून मध तयार करते त्या मधमाशा. आणि त्या मावळाला कोण दगड मारलं तर कोणाला जावं, त्या दगडाला का दगड मारणाराला. शत्रू ओळखतात त्या मधमाशा, प्राणी जरी असल्या. संविधान कोण नष्ट करतंय, आमच्यावर अन्याय अत्याचार काय होत आहेत शत्रू त्यांना कळतोय हे सगळं. आणि म्हणून मधमाशाच्या सारखं आमचं संघटन असलं पाहिजे, जे जर कोणी चुकीचं असेल संघटितपणे त्या मधमाशा एकत्र येऊन त्या मारणारावरती आक्रमण करतात. असं संघटन आमचं असलं पाहिजे.
जो समाज, जो कौम संघटित होती है उन पे अन्याय अत्याचार नाही होता, असं जे आम्हाला कांशीरामजीनं म्हटलंय ते आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. दुसरं काय करा बघा, तुम्हाला एक वारंवार सांगणारं उदाहरण आहे, सगळ्याला माहित आहे. आता अंगुराचे दिवस आहे, अंगूर माहित आहे ना, काय पावशेर आहे सध्या? सांगताय तू सांग बरं, नको सांगू, लाज. हेच होत आहे, जिथं लाजायची गरज नाही तिथं लाजतो. बोललं पाहिजे ना. 20 रुपये पावशेर, समजा 80 रुपये किलो आहेत, बरोबर आहे. हातगाड्यावर तुम्ही गेवराईला गेले किंवा इथं तर काय किलो आहेत? 80 रुपये. त्या द्राक्षाच्या गाड्यावरती काही द्राक्षे, काही अंगूर असे बाजूला पडलेले एक 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 राहतील. आता हे 20 रुपये पावशेर आहेत घडाचे, एकत्र असणारे संघटित, आणि ते त्यांचा काय भाव आहे? ते 20 रुपयात किलोभर. मी बोलतो ते बरोबर आहे का चूक आहे सांगा. तुम्ही तरी बी कोणते घेता? घडाचे 80 रुपये किलो वाले घेता, 20 रुपये वाले घेता का? भावकी असेल, सोयरे असेल, जोपर्यंत एकत्र आहे, संघटित आहे, तोपर्यंत किंमत आहे. बाजूला गेला फुकट बी त्याला कोणी विचारित नाही. अर्थ कळला? संघटित राहा, एकत्र राहा. सगळ्यांनी जर एकत्र राहिली तर तुमची किंमत होते. लोक किंमत होत्या म्हणून किंमतीला, संघटनेला महत्व आहे, आणि म्हणून संघटित राहा. मुलं असतील, मुली असतील, सगळ्यांनी एकत्र राहा, चांगल्या विचारांच्या सोबत राहा, तर तुमची किंमत होईल. आणि ही किंमत चांगला जो करणारा त्याच्या पाठीमागे उभा राहा, एकमेकाला मदत करा. शेवटचं उदाहरण सांगून या ठिकाणी थांबतो. 9 वाजले तरी उठायचं नाव घ्याय ना. अरे बोलू दे त्यांना, आपण फक्त आता शेवट करतो. काय झालं माहितीये का, काल्पनिक गोष्ट आहे. आता स्वर्ग नरक आपल्या फार कल्पना आपल्या डोक्यात बिंबवलेल्या आहेत. एक सगळे लोक एका जेलमध्ये इथले समजा कोंडून टाकले, आणि काय केलं, एक दिवस झालं अंधार केला, दिवस झाली, त्यांना पाणी नाही, जेवण नाही. तुम्ही ते समजा दुसरा दिवस झाला, सेम सगळे कोंडलेले. तिसरा दिवस झाला, काय केलं, 2 मोठमोठाले पातेले भरून खिचडी आणली. खिचडी शिजवलेली खिचडी ठेवली, 2 मोठाले पातेले, ताट दिले तुमच्या तिथं, ताटे पण ठेवले. फक्त काय केलं, तुमच्या हाताला मोठाले असे एवढाले चमचे बांधले, इकडून एक इकडून एक, दोन्ही हाताला, आणि सांगितलं खा. लाकडी चमचे बांधले. खाता येईल का ती खिचडी? भुका लागलेल्या 3 दिवसापासून. बघा बरं, खाता येईल का? कशी खाता येईल का? डोकं लावा ना थोडंफार. लागलं का? आमच्या भाऊनी सांगितलं खाऊ शकतो, फक्त काय करावं लागेल, ह्या चमच्यानी त्याला खाऊ घालायची, त्याने आपल्याला खाऊ घालायची. एकमेकाला मदत करा. ज्यावेळेस गरज आहे ना त्यावेळेस त्याच्या सोबत उभा राहा. तुमचा पैसा, पाणी, कोरोनाने शिकिलं काहीच सोबत येत नाहीये. दनादन लोक मेले, घरातलेच मौतीला नाही गेले. शिकवलंय आम्हाला, याच्यातून शिकलं पाहिजे. पैसा आहे, जे देऊ शकतो ना ते समाजाला द्या, समाजाला मदत करा. ज्याला शिक्षणासाठी आर्थिक तुमचे पैसे जे पण देऊ शकता ते द्या. त्याने तुमचं जे कर्म आहे ते त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही बांधून काहीच घेऊ जाणार नाही. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते देत राहा, एवढीच या निमित्ताने विनंती करील. तुम्ही मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल जयंती समिती आणि माझ्या सगळ्या बांधू बहिणी यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि वकील साहेब असतील, सगळी बीडची काही टीम आलेली आहे, अनेक जे सगळे मान्यवर आहेत, गचांडे साहेब किंवा गावातले बी, मला सरपंचासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. त्यांनी हा विचार या ठिकाणी प्रसार प्रचार करण्यासाठी जे पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहिलेत.
महाराष्ट्रभर बोलत असताना, फिरत असताना एक जे आत्ता जे बोललोय, दुसरी एक खंत व्यक्त करतो. काय आमच्याकडे एक सवय आहे चुकीची, गावात पेपर तर येत नाही, एसटीत पेपर कधी मध्ये घेतो आम्ही आणि डाकळ्याने वाट बघतो त्याचा कधी वाचायचा संपतो. पेपरची किंमत किती आहे? 4 ते 5 रुपये. पेपर तर राहिलीच नाही आता. पण जर सवय बदला, शिक्षण किंवा पुस्तक हे काय घडवतं? मस्तक. आणि मस्तक घडण्यासाठी आम्हाला पुस्तकं वाचणं फार गरजेचं आहे. आम्ही आत्तापर्यंत पुस्तकं वाचलीच नाहीत, विचार समजूनच घेतले नाहीत. नाहीतर मला संभाजीनगरवरून किंवा आपल्या सगळ्याच बाबतीमध्ये बाहेरून आम्हाला हा विचार, आमच्या मुली पण उद्या बोलू शकतात, आमची मुलं पण मी ज्या पद्धतीनं बोलत आहे त्या पद्धतीनं बोलू शकतात. आणि क्रांतीचा विचार, समतेचा विचार आम्हाला आमच्या घराघरामध्ये पोहोचण्यासाठी तुमच्या घरात जे वातावरण असेल ना तसं सगळं घडत असते. संतती आणि संपत्तीमध्ये फरक आहे. संतती आणि संपत्तीमधला फरक समजून सांगताना एक वाक्य कायम तुमच्या ध्यानात राहू द्या. संततीसाठी संपत्ती कमविण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती घडवा. वाक्य पुन्हा सांगतो. संततीसाठी, अवलादीसाठी संपत्ती, पैसा कमवण्यापेक्षा संततीने, या संततीनं मुलांनीच पैसा तयार केला पाहिजे, निर्माण केला पाहिजे, अशी संतती घडवा. याला प्रमाण आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्याला येणारा फळ हे रसाळ आणि गोमट गोड असणार आहे. आणि आपल्या हितासाठी पुन्हा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कुणाचं? विठोबाचं. आम्ही चिंतन कोणाचं करतो? रोज बदलतंय आमचं चिंतन. फक्त एका विठोबाचं झालं पाहिजे, बाकीचा पसारा हे पण सांगितलं. आम्ही वाचलं पाहिजे. क्रांतीचा जो विचार आहे, एक 20 पुस्तकं मी या ठिकाणी आणलेलं आहे. याची किंमत 60 रुपये जरी असली तरी 50 रुपये आहे. आणि माझ्या मते हे 20ची 20 पुस्तकं एखाद्याने 2 घ्या 100 मध्ये आणि द्या. कारण आता मी जयंती समितीला पुन्हा विनंती करील की आता पहिलाच वेळ आहे आणि पहिल्याच वेळेस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय. गावागावात पण ज्याही वेळेस पुढच्या वेळेस जयंती होईल, कारण हा हार 20 रुपयाचा, 10 रुपयाचा, हे नारळ 10 ते 15 रुपयाचं आणि ती शाल 15 ते म्हणजे 20-25 रुपयाची, ती तशीच राहते, तिचा काहीच उपयोग नाहीये. म्हणून या पुढच्या वर्षी जर येणाऱ्या पाहुण्यांना, येणाऱ्या सत्कारामध्ये जर आम्ही पुस्तकं देऊ शकलो, थांबा बसा, सगळ्यांना भेटतील, कुणाजवळ तरी देईल मी ते पुस्तक म्हणजे संपवण्या अगोदर. आणि प्रत्येकाने बघा, मी जसं म्हणलं, प्रत्येक जण बदल करू शकतो. प्रत्येकाने फक्त काय व्हायचं? अंधार सगळं अंधार झालाय, अंधार, किर्र अंधार आहे, सगळीकडे बघतोय, आता काय शक्यच नाहीये, आता काहीच होऊ शकत नाही. भयान अंधारामध्ये सूर्य माहिती आहे आपल्याला, प्रकाश कोण देत आहे? सूर्य. आणि ह्या सूर्याला काळजी वाटू लागली तर आता तर मी बुडणार आहे, अंधार होणार आहे. आता कसं? सगळे प्राणी पक्षी सगळे परेशान झाले. आता कसं? सूर्याचा अंधार म्हणजे सूर्य येणारच नाही, काल्पनिक गोष्ट आहे. मग सगळे प्राणी आणि सगळी निसर्गसृष्टी विचार करू लागली. त्यावेळेस एक चिमणी किंवा पणती जी म्हणतो ना आपण, दिवा, एक छोटा दिवा पुढे आला आणि तो काय म्हटला? सूर्य महाराज, सूर्य राजा, तुझ्या एवढा तर प्रकाश मी देऊ शकणार नाही, पण माझ्या पद्धतीनं एक माझा जो कोपरा असेल त्या कोपऱ्यापुरता, त्या घरापुरता मी उजेड देऊ शकेल. तुम्हाला आणि मला हाच प्रयत्न करायचा. सूर्य जरी होता आलं नाहीये तरी छोटासा प्रकाश होऊन समाजाला जे जे देणं शक्य आहे ते देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल, हीच या निमित्ताने आशा बाळगतो. थांबतो. जय रविदास, जय भीम, जय भारत. आजच्या या संत शिरोमणी गुरु रविदासजी जयंती उत्सव समितीमध्ये आदरणीय सरांनी, त्रिमुखे सरांनी जे व्याख्यान केलं आणि जे आपल्याला आपल्या कल्पनेच्या बाहेरची आपल्या गावाच्या दृष्टीने एक माहिती दिली, संत रविदासांचं जीवन